कावेरी आणि पूजा या दोघींची ही गोष्ट ज्या भूमिका साकारल्या आहेत सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी। कावेरी आणि पूजा दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत। दोघीही खाण्याच्या शौकीन आहेत, दिवसभर चरत राहणाऱ्या एक नंबर फूडी। त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या नकळत त्यांचं वजन वाढत जातं। त्यांच्या खाण्यामुळे वजनावर मात्र त्यांचा कंट्रोल राहत नाही। कावेरीचं लग्न झालंय, सासरी आल्यावर तिचं आयुष्य बदललंय। कावेरीला डान्सची भलतीच आवड आहे। एक दिवस दोघी मनसोक्त एन्जॉय करायला एका पबमध्ये जातात। तिथे या वजनदार मैत्रिणींचा डान्स बघायला लोकांची गर्दी होते आणि मग उत्साहाच्या भरात टेबलवर जाऊन नाचण्याचा मोह आवरत नाही। फायनली दोघी टेबलवर नाचत असताना अचानक टेबल तुटतो आणि दोघी खाली पडतात। त्यानंतर या दोघींचा डान्स व्हिडिओ सोशल साइट्सवर असा काही व्हायरल होतो की दोघीही हैराण होतात। फायनली या संपूर्ण लाजिरवाण्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी दोघीही वजन कमी करायचा निश्चय करतात। याच दरम्यान आलोकची एंट्री होते। आलोकची व्यक्तिरेखा साकारली अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं। त्यानंतर काय घडतं, इन शॉर्ट अशा काहीशा पार्श्वभूमीवरची वजनदार या सिनेमाची गोष्ट आहे। वजनदार या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचं आहे। सिनेमाची कथा अगदी साधी सरळ आहे। त्यासाठी कलाकारांनी किती कष्ट घेतलेत हे खरं तर सिनेमा पाहताना स्क्रीनवर जाणवतं। विशेष उल्लेख करावासा वाटतो अभिनेत्री प्रिया बापटचा, जिने खरंच या कॅरेक्टरसाठी बऱ्यापैकी वजन वाढवलंय। प्रियाचा अभिनयही सुंदर झालाय। सई ताम्हणकरनं वजनदारमध्ये एका गृहिणीची व्यक्तिरेखा साकारली आहे, त्यामुळे सिनेमात जास्तीत जास्त ती साड्यांमध्ये दिसते। खरं सांगायचं तर सई सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत कुठेही जाड किंवा लठ्ठ किंवा वजनदार वाटत नाही। सिनेमासाठी तिनं वजन वाढवलंय हे कुठेही जाणवत नाही, त्यामुळे तिच्या कॅरेक्टरला पाहिजे तो वजन मिळालाच नाहीये। त्यामुळे हवा तो इम्पॅक्ट ही स्क्रीन प्लेमध्ये दिसून येत नाही। दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या गोष्टीची खरं तर काळजी घ्यायला हवी होती। सिनेमाच्या कथेला आणि ओव्हरऑल दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी छान ट्रीटमेंट दिली आहे। कथा जरी चांगली असली तरी स्क्रीन प्ले मात्र फसलाय, ज्यामुळे सिनेमाचा फ्लो ही प्रभावित होतो। सिनेमातल्या प्रमुख व्यक्तिरेखा कावेरी आणि पूजा खरं तर आपापलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि याच दरम्यान आलोक, ओमकार, मोहित, माईक हे कॅरेक्टर्स एक एक करून सिनेमात एंट्री घेतात। अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस आणि समीर धर्माधिकारी यांनी सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत। सिद्धार्थ चांदेकर असो, चिराग असो किंवा चेतन चिटणीस, असं काय म्हटलं जातं की सुंदर मुलींमुळे सिनेमात ग्लॅमर कोशण वाढतं, मात्र या सिनेमात या मुलांनी ती जागा भरून काढली। सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियाची केमिस्ट्री स्क्रीनवर छान दिसते। सिनेमात सुंदर चेहरे पाहायला मिळतात, ज्याचं श्रेय खरं तर सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांना जातं। संगीतकार अविनाश विश्वजीत या जोडीनं सिनेमाला संगीत दिलंय। वजनदारचं संगीत छान झालंय। वजनदार हा एक ठीकठाक सिनेमा आहे। सिनेमा पाहताना अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी एका वर्कशॉपमध्ये आलोय की काय असा प्रश्न पडतो, तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता मी वजनदार या सिनेमाला देतेय 2.5 स्टार्स। फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। ब्रेकवर जाता जाता शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या आगामी डिअर जिंदगी या सिनेमातल्या या नव्या कोऱ्या गाण्याची ही खास झलक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।